नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहे 2025 जूनच्या मृगबाराच्या तयारीबद्दल, जे की आपण ह्या झाडांमध्ये करणार आहे. त्याची तयारी आजपासूनच करावी लागते. म्हणजे आज तारीख आहे 21 जानेवारी. अजून आपल्याला पाच महिने बाकी आहे, पण त्याची तयारी आपल्याला आज कशी करायची ती सांगतो तुम्हाला. आता आपल्याला याच्यामध्ये पानगळ झाली बऱ्यापैकी. बऱ्याचदा काय होते की आता शेतकरी काय पानगळ उरायली, रान सुकलंय, ऊन वाढलंय, एकदम जास्त पाणी देतात, फ्लोनी किंवा ठिबकनी रात्रभर. त्याच्यामुळं हे जे मोकळे झालेले डोळे आहे ह्याच्यामध्ये, हे तुम्हाला आता इथं बघायला मिळेल. तर हे जे डोळे म्हणजे तिथं आपल्याला पान गळते, त्याच्या खालचा डोळा म्हणतो आपण त्याला. हे जे मोकळे झालेले आहे ह्याच्यातून कधी कधी काय होते की आंबेबार निघून जातो. आणि याच्यातून जर बघा, आता तुम्हाला लाईव्ह बघायला आहे, इथे जे आंबेबार निघाला आहे पानगळ झाल्यामुळं, आणि थोडंसं पाणी पटकन त्याला भेटलं, तानानंतर पाणी भेटल्यामुळं आंबेबार निघाला आहे. तर असं कंडिशन जर झाली तर याच्यामध्ये 50% आंबेबार निघून जातो आणि आपल्याला मृगाला त्रास होतो, मृगबार यायला. तर मृगबाराला त्रास होऊ नये त्याच्यासाठी आत्ताचं जे पुढच्या 20-25 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं वॉटर मॅनेजमेंट आहे, पाणी मॅनेजमेंट, पाणी व्यवस्थापन, हे आपल्याला इतकं परफेक्ट ठेवायचं आहे की याला पाणी जास्त होऊ नये किंवा पाणी याला कमी होऊ नये. म्हणजे खूप जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही. आज आहे त्या कंडिशनमध्ये. हा झाला पाण्याचा विषय. त्याच्यानंतर दुसरा भाग. तर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की याला काडीमध्ये स्टोरेज कसं वाटते. जर आपल्याला पहिल्याच वर्षाचा बाग आहे, रोपडा बाग आहे, तर आपल्याला स्टोरेजची अडचण येणार नाही, कारण त्यांनी 4 वर्ष झाडात ताकद साठवलेली आहे. आणि जर आपला 2 वर्ष म्हणजे 2 पीक आलेले आहे, 3 पीक आलेले आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्याची काळजी घ्यायची. तर झाड विकजवीक झालेलं असते, जे की तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघताय माझ्या. तर त्या झाडांना आपल्याला न्यूट्रिशन आज देणं गरजेचं आहे. अशा वेळेस आपण त्याला एक 50% बेसल डोस आज भरून घेतो आणि हळूहळू पाणी देऊन त्याला काडीमध्ये स्टोरेज वाढवतो. आणि मग काडीमध्ये आता स्टोरेज तयार झालं की खाऊन पिऊन झाड तानावर सोडायचं कधी पण. कारण तानावर सोडण्यासाठी त्याला पहिले ताकद द्यावं लागेल आणि मग तानावर सोडावं लागेल. तर आपल्या जमिनीप्रमाणे, आपल्या एरियातल्या वातावरणाप्रमाणे आपण तानावर सोडू शकतो संत्र्याचा बाग. त्याची तारीख मार्चपासून तर 10 मेपर्यंत सुद्धा असू शकते. कोणते बाग 15 मार्चला तानावर सुटतात, कोणते बाग 20 मार्चला, कोणते बाग 15 एप्रिलला, 25 एप्रिल